लोकनेते दिबा पाटील साहेब नई मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी या आगरी कोळी कराडी समाजांनी अहोरात्र वारंवार अनेक मोर्चे काढले, परंतु केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन काही आजपर्यंत नाव दिलेलं नाही। त्यामुळे आज अमरण उपोषण मध्ये मॅडमने आमच्या दिलेला उपोषण केलेलं आहे। त्या उपोषणाने आमचा ठाणा, रायगड, पालघर, मुंबई बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्यांना सपोर्ट करीत आहोत, जेणेकरून या स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव लागण्यासाठी जेव्हा जेव्हा मोर्चा आंदोलन काढतील त्यावेळेला सर्व आमचा समाज एक संघ राहून हे केंद्र शासनाला आम्ही हुलकावणी देतो। जर आमच्या दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव दिलं नाही तर याच्या पुढचा आंदोलन आगळे वेगळे असतील। या विमानतळामध्ये जर नाव दिला नाही तर कायमस्वरूपी विमानतळ बंद करू, ही आमच्या भूमिपुत्रांची एक ठाम भूमिका आहे। आता ज्या कमिटीने आपला पुढची तारीख ठरवली आहे त्या ठरावामध्ये जे तारीख डिक्लेअर होईल 6 जुलै वाटतं तारीख डिक्लेअर केली। आम्ही जर लेखलो 6 जुलैला आम्ही गावागावामध्ये बैठका घेऊ आणि प्रत्येक समाजाला सन्मान सांगू का आपल्या स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं या विमानतळाला नाव लागलंच पाहिजे। यासाठी संपूर्ण आपला हा समाज आहे, ठाणा, रायगड, पालघर, मुंबई जेवढी जनता असेल ती याच्या पुढे आपण रस्त्यावर उतरू आणि मोठ्या संख्येने रस्ता जाम करू आणि कुठेतरी केंद्र शासनाला आपण दाखवून देऊ का इतका समाज त्याने देशाचा विकास होण्यासाठी त्या देशाची जमिनी दिली, त्यांनी घरं दिली, तरी सुद्धा त्यांचा पुढे विचार करीत नसतील तर याचा पुढचा जो आंदोलन असेल तो आंदोलन आगळा वेगळ्या स्वरूपाचा असेल तेव्हा केंद्र शासनाला माहित पडेल। आज जरी सर्व पक्षाचे ते आता भारतीय जनता पार्टीचे आमचे अध्यक्ष आहेत, मी काँग्रेसचे असेल, सर्व पक्षाच्या आपला बाजूला ठेवू, पण आपल्या समाजासाठी एकत्र होण्याची प्रत्येक गावागाव जाऊन मिटिंग घेऊन आम्ही जनता रस्त्यावर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू।